खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 मध्ये शिवाजी विद्यापीठानं अक्षरशः धडाकेबाज सुरुवात केली आहे। राजस्थानातील 60 शहरांमध्ये सुरू असलेल्या पंचम खेलो इंडिया स्पर्धांमध्ये एकूण 24 क्रीडा प्रकारात देशभरातून 5000हून अधिक खेळाडू उतरले आहेत आणि या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठानं पहिल्याच 3 दिवसात 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्य अशी एकूण 6 पदकं पटकावत दमदार छाप पाडली आहे। राजस्थानमध्ये सुरू असलेल्या 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 मध्ये देशभरातील 200 विद्यापीठांमधील 5000हून अधिक खेळाडूंचा दमदार सहभाग आहे। 24 क्रीडा प्रकारात होत असलेल्या या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या 87 खेळाडूंसह 10 क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवण्यात आला आहे। स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी वेटलिफ्टिंगमध्ये कुमारी काजोल सरगरनं सुवर्णपदक पटकावत शिवाजी विद्यापीठाचं खाते गोल्डन टचनं उघडलं। शूटिंगमध्येही शिवाजी विद्यापीठानं आपली ताकद दाखवत मुलांच्या 10 मीटर एअर रायफल संघाला कांस्य पदक मिळालं। संघात प्रतीक जोग, अथर्व पाटील आणि रणवीर काटकर यांचा समावेश होता। आर्चरीतही प्रभावी कामगिरी केली। पुरुष रिकर्व वैयक्तिक प्रकारात साहिल शेलार यानं रौप्य पदक पटकावलं, तर अत्यंत चुरशीच्या टीम इव्हेंटमध्ये शिवाजी विद्यापीठाचा संघ अवघ्या 1 गुणानं पराभूत झाला आणि रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं। या संघात मयूर रोकडे, साहिल शेलार, आदित्य जाधव आणि प्रणव मालवेकर यांनी दमदार खेळ केला। कुस्ती प्रकारात सृष्टी भोसले आणि समृद्धी घोरपडे यांनी आपल्या वजनी गटात कांस्य पदक जिंकत विद्यापीठाला आणखी पदकं मिळवून दिली। दरम्यान अर्जुन पुरस्कार प्राप्त आदित्य स्वामी ही वैयक्तिक कंपाऊंड आर्चरीच्या अंतिम फेरीत पोहोचली असून तिचा सामना उद्या रंगणार आहे। रग्बीतील मुलामुलींचे संघही उपउपांत्य फेरीत पोहोचले आहेत। 1 ते 4 डिसेंबर दरम्यान ॲथलेटिक्सची यशस्वी परंपरा कायम ठेवण्याची विद्यापीठाची मोठी अपेक्षा आहे, तर कनोईंग कयाकिंगची स्पर्धा उदयपूरमध्ये 2 ते 4 डिसेंबर दरम्यान होतीये। आजवरच्या कामगिरीनुसार शिवाजी विद्यापीठ 200 विद्यापीठात 10च्या आत स्थान मिळवेल असा सेक्टर तज्ज्ञांचा अंदाज आहे। एकूण यशामागे प्रभारी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव आणि क्रीडा संचालक डॉक्टर शरद बनसोडे यांचं मार्गदर्शन तसंच प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांच्या संघाचं मोठं योगदान आहे।